लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत आवडीने खाणार, तसेच बजेट फ्रेंडली आहेत आणि हिवाळ्यात खूप उपयुक्त राहतात. आजची रेसिपी आहे नाचणीचे लाडू. साहित्य: 1 किलो शेंगदाणे मी इथे साफ स्वच्छ करून घेतले आहेत. त्यानंतर काळं गूळ, काळे खजूर, तुमच्याकडे खजूर नसेल तर खारीक यूज करू शकता. त्यानंतर 1 किलो नाचणीचं पीठ, 1 वाटी तीळ आणि अर्धी वाटी पंपकिन सीड. तुम्हाला या व्यतिरिक्त कोणतेही ड्रायनट्स यूज करायचे असतील तर तुम्ही करू शकता. संपूर्ण कृती: एका पॅनमध्ये आपल्याला थोडंसं तूप आणि 1 वाटी नाचणीचं पीठ घेऊन लो गॅसवर आपल्याला हे वास येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. इथे तुम्ही शेंगदाण्याऐवजी खोबऱ्याचा वापर करू शकता, पण शेंगदाण्यामुळे आपल्याला लाडू बांधताना खूप मदत होते आणि खूप सॉफ्टसुद्धा होतात. अशा प्रकारे आपल्याला लो गॅसवर नाचणीचं पीठ जे आहे भाजून घ्यायचं आहे आणि बाजूला काढून ठेवायचं आहे. स्टेप आहे, शेंगदाणे आपल्याला अशा प्रकारे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. पॅनमध्ये थोडंसं तूप घ्या आणि तीळ आणि पंपकिन सीड व्यवस्थित असं भाजून झाले की आपल्याला मिक्सरमधून फक्त क्रश करून घ्यायचं आहे. सर्व स्टेप मी ज्याप्रमाणे सांगितल्या त्याचप्रमाणे तुम्ही मिक्सरमधून काढून घ्या. नेक्स्ट आणि लास्ट स्टेप आहे, खजूर आणि गूळ आपल्याला व्यवस्थित मिक्सरमधून पेस्ट सारखं करून घ्यायचं आहे. म्हणजे ह्यानेच आपल्याला लाडू जे आहेत ते बांधून घ्यायचे आहेत. लाईक दिस एकदम सॉफ्ट करून घ्यायचे आहेत आपल्याला. आता वेलची आणि जायफळ पूड घ्या. सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता ह्याच्यात कोणतंच एक्स्ट्राचं तूप नाही आहे किंवा आपल्याला गरम करायला लागलं नाही आहे, काहीच नाही. शेंगदाणे, गूळ, खजूर ह्यांच्यामुळे आपल्याला व्यवस्थित लाडू वळायला मिळाले आहेत. ह्या लाडूंमध्ये जास्त तूप नाही, काहीच नाही. एकदम सॉफ्टली हे बनूनसुद्धा तयार होत आहेत आणि लहान मुलांच्या तुम्ही टिफिनला देऊ शकता. ते मोठ्या माणसांच्या कोणत्याही आजारपणात सुद्धा उपयुक्त ठरतात. असे हे लाडू तुम्हीसुद्धा या हिवाळ्यात नक्कीच ट्राय करा. पुन्हा एकदा भेटू अशाच एखाद्या साध्या सोप्या सरळ रेसिपीमध्ये.